हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. सो चला मग आता आपल्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात. सो बघा, मग खरं तर आज आपण जो काही ब्लाऊज स्टिच करणार आहोत त्याचा कटिंगचा व्हिडिओ मी आधी ऑलरेडी टाकलेला आहे. तर आज आपण हा कटिंग केलेला ब्लाऊज स्टिच करायला सुरुवात करणार आहोत. बऱ्याचदा प्रिन्सेस ब्लाऊजचा पफ परफेक्ट येत नाही, तर कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी कटिंग कशा पद्धतीने करायची, टक्स पॉइंट वगैरे प्रिन्सेसचा शेप सविस्तर सांगितलेला आहे. पण स्टिचिंग करताना सुद्धा काही गोष्टी फॉलो करणं गरजेचंच असतं. म्हणजे जेवढं कटिंग महत्त्वाची असते तेवढे स्टिचिंग म्हणजे आपण कसं शिवतो हे देखील महत्त्वाचं असतं. मार्जिन कमी जास्त झाले, पार्ट्स थोडे सुद्धा वरखाली झाले तरी सुद्धा प्रिन्सेसचा पफ परफेक्ट येत नाही. सो त्यासाठी कुठला स्टेप बाय स्टेप फॉलो करत साइड पार्ट आणि प्रिन्सेसचा कटोरी पार्ट जोडावा, तर हे आज आपण बघणार आहोत. त्याचबरोबर गळापट्टी कशी लावायची, एवढंच नाही तर पुढच्या साईडला आपण छान असे डिझायनर लेस लावणार आहोत. तर एवढंच नाही तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जी काही आपण हुकलूक पट्टी करत असतो तर ते किती इंचाच्या पट्ट्या घ्यायच्या, कशा पद्धतीने लावायचा. आपली हुक पट्टी ही बरोबर ब्लाउजवर असते, पण लूप पट्टी ही 1 इंचाची एक्स्ट्रा असते. सो कशा पद्धतीने ती करावी, बऱ्याचदा आपण ती ब्लाउजवरच करतो आणि मग आपला संपूर्ण ब्लाउजच चुकतो. सो तसं होऊ नये त्यासाठी कुठला स्टेप बाय स्टेप फॉलो करत हुक लूप पट्टी वगैरे लावावी. सो हे सगळं आज आपण सविस्तर बघणार आहोत. म्हणजेच आपण प्रिन्सेस ब्लाउजचा फ्रंट पार्ट एकदम परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित स्टिच करणार आहोत. ब्लाउजची फिटिंग ना परफेक्ट येतच नाही, टीप सरळ येत नाही, मुंढ्यातले जॉईंट खालीवर होतात, फिटिंगला बरोबर बसत नाही, मुंढ्यामध्ये चुन्या येतात, फुगा येतो. एवढंच नाही तर शोल्डर सुद्धा उतरतं. तर आपल्याला असं वाटतं की फिटिंग म्हणजे फक्त फिटिंग टाकतानाच चुका होतात, तर असं नाही. जेव्हा फ्रंट पार्ट रेडी होतो आणि आपला बॅक पार्ट रेडी होतो त्यानंतर आपण शोल्डर कशा पद्धतीने जोडतो, बाही कशी जोडतो, त्यानंतर सरळ ब्लाउज करून कुठले मेजरमेंट्स घ्यायचे असतात त्याला आपण चेकिंग टाइम म्हणतो. म्हणजे चेक करत करत कुठले पार्ट चेक करत करत स्टेप बाय स्टेप पुढे जायचं असतं. तर हे आपल्याला माहितीच नसतं आणि खरं तर त्यामुळे आपला ब्लाऊज चुकतो, म्हणजेच फिटिंगची लाईन सरळ येत नाही. तर फिटिंग कशी टाकायची, छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग कशा पद्धतीने टाकायचं, हुकलूक पट्टीपासून कशा पद्धतीने किती अंतर सोडायचं. सो हे सगळं खूप इम्पॉर्टंट असतं. आणि एवढंच नाही तर दंडघेर. सो आज मी तुम्हाला शोल्डर जोडण्यापासून बाही कशी जोडायची आणि परफेक्ट फिटिंग कशी टाकायची तर हे सांगणार आहे. जर तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित लक्ष देऊन आणि महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स नोट डाऊन करून ठेवा किंवा त्या फॉलो करून जर ब्लाउजला परफेक्ट म्हणजे फिटिंग टाकली तर ती नक्कीच परफेक्ट येईल. म्हणजे फिटिंगची लाईन सुद्धा सरळ होईल, मुंड्यातले जॉईंट खाली वर होणार नाही आणि एवढंच नाही तर फिटिंगला सुद्धा ब्लाउज एकदम परफेक्ट बसेल. सो अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी ब्लाउजला फिटिंग नक्कीच टाकता येईल. ठीक आहे. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात. खरं तर एवढा ब्लाऊज आपला ऑलरेडी स्टिच झालेला आहे. म्हणजे छान अशी ट्रेंडिंग काठाची फुगाबाही आपण इथे स्टिच केलेली आहे. कारण बऱ्याचदा छोट्या बाहीवर सुद्धा डिझाईन कशी बनवावी सुचत नाही, तर ही डिझाईन तुम्ही बनवू शकता. त्याचबरोबर अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून झालेला आहे. तर हे आपण फॅब्रिक ग्लूनी जोडून घेतलेलं आहे व्यवस्थित प्रॉपर 2 वेगवेगळ्या साईडचा. यानंतर आपला हा बॅक पार्ट सुद्धा इथे कम्प्लीट स्टिच झालेला आहे. तर बघा, बाही डिझाईन आणि बॅकनेक डिझाईनचा व्हिडिओ याआधी मी ऑलरेडी टाकलेला आहे, त्याचबरोबर कटिंगचा सुद्धा. तर यातला एखादा व्हिडिओ तुमचा मिस झाला असेल तर तो तुम्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर जाऊन इझिली बघू शकता. त्याचबरोबर मी तुम्हाला लिंक सुद्धा पिन करते, जेणेकरून ते व्हिडिओज तुम्हाला लगेच मिळतील. ठीक आहे. तर चला मग आता सगळ्यात आधी आपण ब्लाऊजचा पुढचा भाग स्टिच करायला सुरुवात करूयात. तर हा जो काही साईड पार्ट आहे ना, तर हा ह्या पद्धतीने आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायचा आणि बघा ह्या गोलाकार शेपमध्ये आपल्याला प्रिन्सेसची कटोरी जॉईन करायची असते. तर सगळ्यात आधी ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचं, जेणेकरून स्टिच करताना आपल्या काही चुका होत नाही, आपले पार्ट्स उलटे वगैरे होत नाही. त्यासाठी ही सगळ्यात पहिली स्टेप आहे आपली. आता बघा, ह्या पद्धतीने ठेवून झाल्यानंतर आपण एक पार्ट साईडला ठेवूयात, एक साईडचा, आणि एक साईडचा आता स्टिच करायला सुरुवात करूयात. तर बघा, आता हे जोडताना आपल्याला एक पार्ट सरळ आणि त्यावर दुसरा पार्ट हा उलटा ठेवायचा असतो. त्याचबरोबर जोडताना सगळ्यात आधी खालच्या साईडने सुरुवात करायची असते, जेणेकरून मुंड्याच्या साईडला जरी थोडासा एक्स्ट्रा झाला तर ते कट करू शकतो आपण आणि त्याने काही प्रॉब्लेम होत नाही. पण जर वरून सुरुवात केली आणि खालच्या साईडला एक्स्ट्रा झालं आणि ते जर आपण कट केलं तर पफला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे आठवणीने जोडताना खालच्या साईडने स्टार्ट करायचं. त्याचबरोबर टेपच्या 3 लाईन
एवढं मार्जिन पकडत आपल्याला हे जोडायचं आहे, किंवा पाव इंच म्हणजे टेपच्या 2 लाईन एवढं मार्जिन पकडून जोडणं जरी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जोडू शकता. त्याचबरोबर हे जोडताना अजिबात खेचायचं नाहीये, अगदी सावकाश आपल्याला जोडायचं आहे. कारण कसं ना, हा गोलाकार शेप असतो आणि गोलाकार शेप हा ताणला जातो आणि ताणल्यावर काय होतं, एक्स्ट्रा होतं आणि एक्स्ट्रा झालेलं जर आपण कटिंग केलं तर ब्लाऊज फिटिंगला अजिबात व्यवस्थित बसत नाही. त्यामुळे अगदी व्यवस्थित आपल्याला अगदी सावकाश, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे जोडून घ्यायचं आहे. त्याचबरोबर एकदा टिप मारल्यानंतर पुन्हा त्यावर एक डबल टिप मारून घ्यायची. आता पूर्ण ब्लाऊज स्टिच करताना मी जिथे जिथे सांगते तुम्हाला की डबल टिप द्यायची आहे, तर तिथे तिथे तुम्ही आठवणीने डबल टिप देऊन घ्यायची. एक साईडचं जोडून झालेलं आहे, सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचं सुद्धा जोडून घेऊयात. आणि मी पुन्हा सांगते, टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडत आपल्याला हे 2 पार्ट जोडायचे आहे. एवढंच नाही तर याचा पफ वगैरे एकदम मस्त परफेक्ट येतो. एकसारखं मार्जिन असलं की फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. सो बघा, मग ह्या पद्धतीने आपण आता म्हणजे जसं आधीचं जोडलं ना तसंच दुसऱ्या साईडचं सुद्धा जोडून घेऊयात. खरं तर ना, ब्लाऊजचे प्रत्येक पार्ट हा डबल असतो, त्यामुळे दोन्ही पण पार्ट सोबतच स्टिच करण्याची सवय लावायची. एक एक साईडचं करत बसला की कधीतरी कन्फ्युजन होतं आणि छोट्या मोठ्या चुका होऊ शकतात. सो त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक जोडून घ्यायचं. आणि मी म्हटलं की ह्या पार्टला आपल्याला इथे डबल टिप द्यायची आहे. तर डबल टिप देताना ब्लाऊजचा आतला कपडा आधीचा तो आपला शिलाईमध्ये येणार नाही याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. सो बघा, मग फायनली आपलं हे जोडून झालेलं आहे आणि किती सुंदर फिनिशिंग आलेली आहे. त्याचबरोबर पफ सुद्धा खूप परफेक्ट असा आलेला आहे. सो यानंतर आता आपल्याला हुकलूक पट्टी लावून घ्यायची आहे. तर सध्या मी हा पार्ट इथे साईडला ठेवते आणि हुकलूक पट्टी जी आहे ना, तर ती तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ब्लाऊजच्या कपड्याची पण बनवू शकतात किंवा अस्तरच्या कपड्याची सुद्धा बनवू शकतात. आता दोन्ही पण पट्ट्या आपण डबल फोल्ड करून कट करणार आहोत. तर बघा, गळ्याचा जो काही मधला पार्ट होता ना बॅक पार्टचा, तर तोच इथे घेतलेला आहे आणि डबल फोल्ड कपडा केलेला आहे. साधारणतः 1 इंचाची पट्टी आपल्याला इथे कट करायची आहे, 1 ते 1.25 इंच. आणि बघा, ह्या पद्धतीने ठेवलेली आहे आणि पाव इंच एवढं मार्जिन ठेवून आपण ही पट्टी इथे जोडून घेतली. तर ही हुक पट्टी आहे. हुक पट्टी आपण वरच्या साईडने ठेवतो आणि मग त्यानंतर बघा ती आतल्या साईडने फोल्ड करत असतो. खरं तर ती ओपन करून आपण एक इथे दाबटीप दिली आणि त्यानंतर मग आतमध्ये फोल्ड करून वरच्या साईडला दाबटीप द्यायची आहे, जेणेकरून फिनिशिंग खूप सुंदर येते आणि आपली हुकपट्टी सुद्धा एकदम परफेक्ट तयार होते. आता मी ज्या साईडला हुकपट्टी लावलेली आहे तुम्ही सुद्धा त्याच साईडला लावून घ्यायची. यानंतर आतमध्ये पुन्हा थोडंसं फोल्ड करून वरच्या साईडला आपल्याला इथे एक सिंपल अशी टिप मारून घ्यायची आहे. सो फायनली आपली हुकपट्टी इथे लावून झालेली आहे. हुकपट्टी लावण्याची ही खूप म्हणजे खूप सोपी पद्धत आहे. त्यानंतर आता आपण ब्लाऊजच्या ह्या पार्टला लूप पट्टी लावणार आहोत. तर लूप पट्टी 2.5 ते 3 इंचाची आपल्याला लागत असते, तर तेवढी ती कट करून घ्यायची. तर ती सुद्धा तुम्ही डबल फोल्ड करून लावू शकतात, जेणेकरून फिनिशिंग खूप सुंदर येते. तर ती टोटल डबल फोल्ड करून 2.5 इंचाची कट करायची. तर मी सुद्धा इथे डबल फोल्ड करून 2.5 इंचाची कट करून घेतली. आता आपल्याला लूप पट्टी जी आहे ना ती आतल्या साईडने ठेवायची असते आणि मग पाव इंच एवढं मार्जिन ठेवून एक सिंपल टिप मारून घ्यायची. कारण जी काही लूप पट्टी असते तर ती वरच्या साईडला 1 इंचाची एक्स्ट्रा असते. त्यानंतर अशी ओपन करायची. बघा, जिथून जॉईंट आधी केलं ना बरोबर त्याच लेवलवर ठेवून आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, ही 1 इंचाची तरी एक्स्ट्रा झालीच पाहिजे. जर ती कमी झाली, जर ती ब्लाऊजवर आली तर ब्लाऊज बिघडतो, फिटिंगला प्रॉब्लेम येतो. सो तसं होऊ देऊ नका. आणि बघा, मग अजून पाव इंच मार्जिन ठेवून आपण एक टीप टाकून घेऊयात. इथे मशीनवर तुम्ही लूप करू शकता, बट मी हाताने करणार आहे त्यामुळे मग लगेच काही इथे करत नाहीये. आणि एक्स्ट्राचं कट करून घेतलं. सो बघा, ही सुद्धा पद्धत लूप करण्याची खूप सोपी आहे. म्हणजे हुकलूक पट्टी बऱ्याचदा तुम्हाला खूप अवघड वाटतं, पण तितकं ते अवघड नाहीये, त्याची पद्धत खूप सोपी आहे. आता हुकलूक पट्टी सुद्धा लावून झालेली आहे. यानंतर आता आपल्याला इथे पट्ट्या कट करून घ्यायच्या आहे. साधारणतः इथे आपण 1.5 इंचाच्या पट्ट्या कट करू शकतो. 1 ते 1.25 इंचाच्या केल्या तरी सुद्धा चालणार आहे. आता ह्या पट्ट्या आपल्याला कमर पट्टी म्हणून कट करायच्या आहे, कमरेच्या साईडला लावण्यासाठी. ठीक आहे. सो बघा, इथे 1 ते 1.25 इंचाच्या पट्ट्या आपण कट करून घेतल्या, कारण की जास्त पट्टीची इथे गरज नाहीये. आणि आता ही पट्टी बघा, सगळ्यात आधी आपल्याला वरच्या साईडने ठेवायची आहे आणि इथे एक सिंपल टिप मारून घ्यायची आहे. तर टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडायचं. इथे एक्स्ट्राचं कट केलं, फक्त फोल्डिंग पुरतं ठेवलेलं आहे. म्हणजे हुक लूप पट्टीच्या साईडला आपल्याला ती पट्टी फोल्ड करायची आहे, जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित यावी. आणि बघा, दोन्ही साईडला सोबतच आपण इथे ह्या पट्ट्या लावून घेत आहोत. ठीक आहे. एक्स्ट्राचं कट केलेलं आहे. यानंतर आता ही पट्टी आपल्याला आतल्या साईडला
फोल्ड करायची आहे, किंवा तुम्ही सरळ ह्या पद्धतीने ठेवून एक दाबटीप सुद्धा देऊ शकतात. सो मी सुद्धा इथे एक दाबटीप देऊन घेतली, जेणेकरून अजून सुंदर फिनिशिंग येते. आणि मग जी काही आपण पुन्हा आतमध्ये फोल्ड करून दाबटीप देतो ना, तर ती अजून सुंदर येते आणि आपल्याला ती दाबटीप देणं सोपं जातं. कारण दाबटीप देताना आपल्याला आतला अस्तरचा कपडा वरती दिसता कामा नाही. सो हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. त्यामुळे मग आधीच एक पट्टी सरळ करून टीप जर दिली तर मग आपल्याला तो प्रॉब्लेम येतच नाही. सो बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपलं खरं तर इथे ही कमरपट्टी लावून झालेली आहे. दाब टीप दिलेली आहे आपण, ती सुद्धा एकदम परफेक्ट अशी आलेली आहे बघा, एकसारखी. ठीक आहे. सो प्रॉपर फिनिशिंग सहित आपले हे दोन्ही पार्ट्स रेडी झालेले आहेत. आणि यानंतर आता आपल्याला इथे लावायची आहे गळापट्टी. आणि आपल्याला हुकलूक पट्टी ना इथे थोडीशी कमी करून घ्यायची आहे. बऱ्याचशा कमेंट्स असतात ना की हुकलूक पट्टी मोठी होते, तर बघा या पद्धतीने शेप देऊन जेवढं एक्स्ट्रा आहे ना तेवढं कट करून घ्यायचं. म्हणजे कस्टमरचा असेल तर कस्टमरचा, किंवा तुमचा आधीचा जो काही ब्लाऊज असेल तर त्याचं हुकलूक पट्टी किती उंचीची आहे, म्हणजे किती इंचाची आहे तेवढं मोजून घ्यायचं. आणि मग त्यानुसारच तुम्ही इथे करायचं आहे. मग एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं, जेणेकरून तुम्हाला परफेक्ट हुकलूक पट्टी करता येईल. ती खूप मोठी किंवा खूप छोटी नक्कीच होणार नाही. त्यानंतर मी म्हटलं होतं की आपल्याला गळापट्ट्या कट करायच्या आहे, तर 1 ते 1.25 इंचाच्या पट्ट्या तिरक्या कपड्यामध्ये काढायच्या आहे. कारण तिरका कपडा हा स्ट्रेचेबल असतो आणि गळा हा गोलाकार असतो, आणि मग कपडा व्यवस्थित स्ट्रेच होणं खूप गरजेचं आहे खरं तर. त्यामुळे मग ह्या पद्धतीने आपल्याला इथे हे पट्ट्या स्ट्रेचेबल म्हणजे तिरक्या कपड्यामध्ये काढून घ्यायच्या असतात. सो 2 पट्ट्या मी इथे कट करून घेतलेल्या आहे. एवढं आपल्याला इथे खरं तर पुरणारच आहे. आता बरं का, ही गळापट्टी लावताना काय करायचं, ही पट्टीने आपल्याला डबल फोल्ड करून लावायची आहे बघा. या पद्धतीने फोल्ड करायचं, इथे ठेवायची आणि मशीनचे 1 फूट एवढं मार्जिन ठेवायचं, किंवा टेपच्या 2 लाईन असंही तुम्ही लक्षात ठेवू शकतात. म्हणजे पाव इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत ही पट्टी आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे. त्याचबरोबर जोडताना अजिबात खेचायची नाहीये, अगदी व्यवस्थित अलगद आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सावकाश लावायची आहे, जेणेकरून ती एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपला गळ्याचा शेप रेडी व्हावा यासाठी. शेवटी बघा फोल्ड केलेला आहे. आता कंटिन्यू लगेच दुसऱ्या साईडला पण लावायला सुरुवात करूयात. तर इथे सुरुवातीलाच आपल्याला डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर बरोबर एकसारखं पकडत पकडत पाव इंच एवढं मार्जिन पकडत आपण इथे हे जी काही आपली गळापट्टी आहे ना ती लावून घेतलेली आहे. एक्स्ट्राची कट करून घ्यायची. आता यानंतर आपल्याला याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण ही पट्टी आतमध्ये फोल्ड करू तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित आतमध्ये फोल्ड व्हावी, यासाठी आपल्याला ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. पण तरी सुद्धा कट्स मारताना ब्लाऊजला आपला कट जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची, कारण गडबडीत बऱ्याचदा तसं होत असतं. त्यानंतर ही पट्टी बघा मी आतमध्ये फोल्ड केली, आणि इथे सिंपल आपल्याला एक टिप द्यायची आहे. तसंच मी म्हटलं तसं पाव इंच एवढं मार्जिन ठेवलं तरी चालेल बघा, तुम्हाला लक्षात येईल बघितल्यावर. किंवा तुम्ही दाबटीप देऊन नंतर हात शिलाई सुद्धा करू शकतात, पण मी डायरेक्ट इथे टिप मारून घेतलेली आहे. कंटिन्यू लगेचच दुसऱ्या साईडला पण आपण इथे टिप मारून घेऊयात, म्हणजे आतमध्ये ती पट्टी फोल्ड करायची आणि वरच्या साईडला टिप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. सो बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग आलेली आहे. खरं तर एवढंच नाही तर गळ्याचा शेप सुद्धा एकदम परफेक्ट असा गोलाकार आलेला आहे. म्हणजेच पट्ट्या कशा कट करायच्या, त्या कशा लावायच्या त्यावर डिपेंड असतं की गळ्याचा शेप कसा येणार आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपला एवढा फ्रंट पार्ट इथे स्टिच झालेला आहे. तुम्ही बघू शकता फिनिशिंग वगैरे सगळं खूप मस्त आलेलं आहे. गळ्याचा आकार सुद्धा एकदम परफेक्ट आलेला आहे. त्यानंतर गळ्याला आता इथे लेस लावायची आहे. पुढच्या गळ्याला तुम्ही नाही लावली तरी सुद्धा चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण जिथे हुक पट्टी आहे ना त्याच साईडने लावणार आहे, दोन्ही साईडने इथे लावायची गरज नाहीये. कारण कसं ना एक साईडने आपला पदर असतो, त्यामुळे मग ज्या साईडने ओपन पार्ट असतो त्या साईडने फक्त आपण लेस लावायची आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही दोन्ही साईडने सुद्धा लावू शकतात. आणि त्यानंतर लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा टिप देऊन घ्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. नेहमीच सांगत असते, पुन्हा सांगते, या स्टेपने काय होतं की लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत नाही, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिश खूप सुंदर येते. सो फायनली फ्रंट पार्ट आपला इथे रेडी झालेला आहे. आणि यानंतर आता आपण शोल्डर जोडायला सुरुवात करूयात. तर काय करायचं आहे, आपला जो काही बॅक पार्ट आहे ना तर तो आपल्याला सरळ ठेवायचा आहे, आणि जेवढी तुमची ब्लाऊजची उंची असेल त्याची मार्किंग करायची. तर ह्या ब्लाऊजची उंची आहे 13, तर मी इथे 13 इंचाला मार्किंग करून घेते. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा 13 इंचाला मार्किंग केली. त्यानंतर त्यावर आपला पुढचा जो काही भाग आहे तर तो ठेवायचा आहे उलटा, म्हणजे एक पार्ट सरळ एक पार्ट उलटा, आणि
जिथे आपण मार्किंग केली उंचीची बरोबर तेवढंच एकसारखं मार्जिन पकडत आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे. शोल्डरला नेहमी डबल टिप द्यायची, त्याचबरोबर सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं आहे, जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस नक्कीच राहत नाही. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा बघा बरोबर एकसारखं मार्जिन पकडायचं आहे. डबल टिप दिली सुरुवातीला, शेवटी सुद्धा आणि पूर्ण शोल्डरला सुद्धा परत एक टिप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने एकदम परफेक्ट असं प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपण हे शोल्डर जोडून घेतलेलं आहे. शोल्डर जोडल्यानंतर जर का पुढचं मागचं शोल्डर थोडंफार किंचित कमी जास्त असेल तर ते ह्या पद्धतीने कट करून एकसारखं करून घ्यायचं आहे. ठीक आहे. एक साईडचं केलं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण करून घेऊयात. एकदम किंचितचं करायचं आहे, खूप काही करायची गरज नाहीये. आणि आता परफेक्ट असं शोल्डर जोडून झाल्यानंतर आपल्याला इथे बाही जोडायची आहे. सो त्याच आधी आपली ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे की सेंटरपासून हुक पट्टी ठेवायची, कमरपट्टी कुठपर्यंत येते म्हणजे कमरचा पार्ट तर पुढचा पार्ट तो बघायचा आणि मार्क करून घ्यायचा. तसं तो एक्स्ट्राचा लगेच कट करायचा नाहीये. फिटिंगच्या वेळेस मी पुढे तुम्हाला सांगेल की तो एक्स्ट्राचा पार्ट कधी कट करायचा आहे, पण आधीच मार्किंग करून ठेवायची आहे. आणि पुढचा पण बघा हा पार्ट किंचितचा एक्स्ट्रा होता तर तो कट करायचा, आणि तो किंचितचा एक्स्ट्रा येतोच कारण की आपण साईड पार्ट आणि प्रिन्सेसचा कटोरी पार्ट जोडलेला असतो त्यामुळे. सेम दुसऱ्या साईडने पण तशीच मार्किंग करायची आहे. फक्त एवढंच आहे की आपली जी काही लूप पट्टी आहे ना तर ती 1 इंचाची सोडून सेंटरला ठेवायचं आणि मग कमरेच्या साईडची मार्किंग करायची आणि इथे सुद्धा जे काही एक्स्ट्राचं असेल तर ते कट करून घ्यायचं. ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे, ही फॉलोच करायची तरच फिटिंगची लाईन सरळ येते, मुंड्यातले जॉईंट खालीवर होत नाही, बाही जोडणं सुद्धा सोपं जातं. ठीक आहे. आता ही स्लीव्ज 2 वेगवेगळ्या साईडला ठेवून घ्यायच्या आणि जेवढी बाही लांबी असेल त्याची मार्किंग करायची आहे. तर बघा मग मी ते 5.5ची मार्किंग करून घेतलेली आहे आणि सेंटर पॉईंटची सुद्धा मार्किंग करायची आहे, आतल्या साईडने सुद्धा आणि बाहेरच्या साईडने सुद्धा, म्हणजे आपल्याला ते जोडताना इझी जातं. आता ही स्लीव्ज काय करायची आहे, आपल्याला ब्लाऊजला जोडून घ्यायची आहे. त्यासाठी ब्लाऊजचा स्टिच केलेला हा पार्ट सरळ ठेवला, त्यावर बाही उलटी ठेवायची आणि सेंटरपासून पुरते की नाही ते एकदा चेक करायचं. खरं तर ना आपल्याला याचं अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्ही थोडं कमी पडलं होतं, त्यामुळे ती किंचितशी दोन्ही साईडने आपल्याला कमी पडू शकते. बट ठीक आहे, आपण या ब्लाऊजला 2 इंच मार्जिन पकडलं होतं, जर 1.5 इंच मार्जिन पकडलं असतं तर ही बाही परफेक्ट पुरली असती. सो दोन्ही साईडने एकदम किंचितशी ती आपल्याला कमी पडते. सो बरोबर सेंटर पॉईंट मोजून दोन्ही साईडने थोडंसं सोडून आपण ही बाही जोडायला इथे सुरुवात केलेली आहे. बाही जोडताना बाही लांबीची मार्किंग केल्यानंतर जेवढं मार्जिन उरते तेवढं मार्जिन पकडत आपल्याला इथे बाही ही जोडून घ्यायची आहे. त्याचबरोबर बाही जोडताना अजिबात खेचायची नाहीये, अगदी सावकाश अलगत अलगत ती आपल्याला जोडून घ्यायची आहे. ठीक आहे. सो बघा मग एक साईडची बाही जोडून झालेली आहे, तर मुंड्यातले जॉईंट आणि बरोबर पुढचा मागचा भाग एकावर एक येत आहे की नाही तर ते चेक करायचं, जेणेकरून फिटिंगची लाईन सरळ येईल, मुंड्यातले जॉईंट खालीवर व्हायला नको. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. सेम आधीचं सारखंच पुन्हा सेंटरपासून बाही किती पुरते तर ते चेक करायचं आणि ती जोडायला सुरुवात करायची. आता ही बाही जोडताना सुद्धा बाही लांबीची मार्किंग केल्यानंतर जेवढं मार्जिन उरलेलं आहे ना तर बरोबर तेवढंच एकसारखं मार्जिन पकडत आपल्याला इथेही जोडून घ्यायची आहे. सेंटर पॉईंट वगैरे सगळं व्यवस्थित. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे ना बऱ्याच बाहीचा कपडा जो आहे ना कटिंगचा शेप तर तो गोलाकार असतो, त्यामुळे तो कपडा स्ट्रेचेबल होतो आणि ताणल्याने ताणू शकतं. सो त्यामुळे ते ताणू द्यायचं नाहीये, खरं तर अगदी व्यवस्थित आपल्याला ते जोडून घ्यायचे आहे. त्यानंतर दोन्ही बाही जोडून झाल्यावर त्या दोन्ही बाहीला आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. ऍक्च्युली मी ब्लाऊज शिवायला सुरुवातीपासूनच तुम्हाला सांगितलेलं आहे की जिथे जिथे मी तुम्हाला सांगते की आपल्याला डबल टिप द्यायची आहे तर तिथे आठवणीने द्यायचं आहे, ते खूप इम्पॉर्टंट आहे खरं तर. सो बघा एका साईडच्या बाहीला डबल टिप देऊन झाली, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या बाहीला सुद्धा डबल टिप देऊन घेऊयात. फक्त एवढंच आहे की बाहीला डबल टिप देताना ब्लाऊजचा दुसरा पार्ट आपल्या शिलाईच्या खाली येणार नाही याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आणि फायनली बघा दोन्ही साईडच्या स्लीव्ज आपल्या परफेक्ट अशा इथे जोडून झालेल्या आहेत. यानंतर आता आपल्याला ब्लाऊजला टाकायची आहे फिटिंग. ब्लाऊजला फिटिंग टाकण्याच्या आधी ब्लाऊज सरळ असताना आपल्याला एक टीप मारायची आहे, तर ती टीप आपण इथे मारून घेऊयात. तर मी म्हटलं होतं का बाही किंचितशी कमी पडली होती, तुम्हाला पण जर असं झालं तर काही प्रॉब्लेम नाहीये, फक्त एक्स्ट्राचं तिथलं तिरकं कट करायचं आहे, बाकीचं आपल्याला फिटिंगला काहीच प्रॉब्लेम येत नाही. सो बघा मग या पद्धतीने कडेकडेने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तुम्हाला माहित आहे की कमरेच्या साईडला खालच्या साईडला तर आपल्याला कमीच म्हणजे एक्स्ट्राच होतं, तर ते तर आपल्याला कट करायचंच होतं. सो बघा आधी एक लाईन ड्रॉ केली आणि त्यावर जर परफेक्ट टिप मारली तर फिटिंगला प्रॉब्लेम नक्कीच
येणार नाही. आणि हे एक्स्ट्राचं कट करायचं. सो बघा एकदम परफेक्ट असं हे आपला हा पार्ट इथे खरं तर रेडी झालेला आहे. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा बघा बरोबर सेंटरला ठेवलेला आहे. आणि मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं बघा ते लगेच कट करायचं नाहीये, तर ह्या पद्धतीने ते जोडून झाल्यानंतर कट करायचं असतं. आणि आता हे सुद्धा आपल्याला अगदी कडेकडेने जोडून घ्यायचं आहे. मुंड्यातले जॉईंट वगैरे सगळं व्यवस्थित चेक करायचं आहे, कारण ते आपल्याला कमी जास्त व्हायला नको, ते जास्त गरजेचं आहे. आणि अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक बघा मी इथे हे जोडून घेतलेलं आहे. आणि आता इथे पण ना ही लाईन ड्रॉ करून घेते, जेणेकरून आपल्याला लक्षात येतं. आणि मग हे मी एक्स्ट्राचं इथे कट करून घेतलं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने दोन्ही साईडचं बघा एकदम परफेक्ट सरळ आलेला आहे. जो पार्ट एक्स्ट्राचा होता तो कट केला आणि आता आपल्याला ब्लाऊजला टाकायची आहे परफेक्ट अशी फिटिंग. सो त्यासाठी ब्लाऊज आपल्याला करायचा आहे उलटा. सो मी इथे ब्लाऊज उलटा करून घेतला. अगदी व्यवस्थित तो तंतोतंत आपल्याला खरं तर सेट करून घ्यायचा आहे, कारण थोडा जरी पुढचा मागचा भाग वरखाली झाला तरी फिटिंग आपली एकतर टाईट किंवा एकतर लूज होऊ शकते. त्यानंतर सेंटरला हुक पट्टी, लूप पट्टी 1 इंचाची सोडून सेंटरला ठेवायचं आहे आणि इथे पिना लावून घ्यायचे, जेणेकरून मार्किंग करताना हलणार नाही आणि टीप टाकताना सुद्धा ते हलणार नाही. आणि ते जर हललं नाही तर आपली फिटिंग बरोबर येईल. थोडं जरी हललं तरी फिटिंग आपली चुकू शकते. ठीक आहे. सो इथपर्यंत ब्लाऊज ह्या पद्धतीने आधी सेट करून घ्यायचा. आणि त्यानंतर आता आपल्याला सगळ्यात आधी छातीच्या चौथ्या भागाची मार्किंग करायची. तर बघा सेंटर पासून म्हणजे हुक पट्टीपासून टेप ठेवलेला आहे आणि तुमची जेवढी चेस्ट साईज असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे. ठीक आहे. सो इथे ना मी 8.5ला मार्किंग केली, कारण 34 साईजचा हा ब्लाऊज आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा 8.5 इंचाला मार्किंग करायची आहे. फक्त एवढंच आहे की लूप पट्टी 1 इंचाची सोडून टेप ठेवायचा आणि मग आपल्याला 8.5 इंचाला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. यानंतर कमरेचं सुद्धा सेम तसंच करायचं आहे. जेवढी कमर असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा, हुक पट्टीपासून टेप ठेवायचा आहे आणि बघा 7 चोक 28 कमर आहे, तर त्याचा चौथा भाग म्हणजे 7 इंचाला मार्किंग केली. सेम दुसऱ्या साईडला सुद्धा तशीच मार्किंग करायची, फक्त लूप पट्टी 1 इंचाची सोडून टेप ठेवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आता दंडघेर. सो तुमचा जेवढा दंडघेर असेल त्याचं निम्म घ्यायचं. तर इथे 12 दंडघेर होतात, तर त्याचं निम्म होतं 6. तर मी इथे 6 इंचाला मार्किंग करून घेतली. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला इथे 6 इंचाला मार्किंग करायची आहे, तर ती सुद्धा मी करून घेतली. आता हे जॉईन केलेले म्हणजे मार्क केलेले पॉइंट आपल्याला खरं तर जॉईन करायचे आहे. आणि एकदा फिटिंगचा मुंडा सुद्धा चेक करूयात की तो बरोबर येत आहे की नाही. ते जर थोडंफार जर का कमी जास्त असेल 1-2 लाईन, तर तेवढं आपण फिटिंग टाकण्याच्या आधी ऍडजस्ट करू शकतो. ठीक आहे. सो मी ते दोन्ही चेक केलं आणि आता आपल्याला हे पॉइंट ह्या पद्धतीने जॉईन करायचे आहेत. आणि इथे तुमच्या लक्षात येईल की फिटिंगची लाईन बघा किती छान परफेक्ट अशी सरळ आलेली आहे आपली. याचाच अर्थ आपली ब्लाऊजची कटिंग आणि आतापर्यंतची स्टिचिंग अगदी परफेक्ट आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला ते पॉइंट जॉईन करून एक लाईन ड्रॉ करायची आहे. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने आपण फिटिंगची बरोबर मार्किंग करून घेतलेली आहे. यानंतर आपण आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला टिप मारायची आहे. आता फिटिंग टाकताना सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. त्यानंतर अगदी व्यवस्थित सावकाश अगदी परफेक्ट जी मार्किंग आहे ना त्यावरच आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे, कारण थोडी जरी टिप पुढे मागे झाली तरी फिटिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो. सो तसं होऊ देऊ नका. मुंड्यातले जॉईंट वगैरे सगळं व्यवस्थित चेक करायचं आहे. आणि बघा अगदी परफेक्ट सावकाश आपण इथे टीप टाकून घेत आहोत. त्याचबरोबर कमरपट्टीची म्हणजे कमरेच्या साईडला लावलेली जी काही कमरपट्टी आहे तर ती आतल्या साईडला फोल्ड करायची आहे. शेवटी डबल टीप देऊन लॉक सुद्धा करून घ्यायचं आहे, जेणेकरून तिथून शिलाई निघायला नको. यानंतर सेम दुसऱ्या साईडला सुद्धा आपण त्याच पद्धतीने इथे टीप टाकून घेणार आहोत. सुरुवातीला डबल टीप दिलेली आहे, त्यानंतर जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच टीप टाकून घ्यायची आणि ही आपली फायनल फिटिंगची लाईन आहे. ठीक आहे. आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं, जेणेकरून तिथून शिलाई निघणार नाही आणि ब्लाऊज सुद्धा नक्कीच लवकर खराब होणार नाही. त्यानंतर बघा फिटिंगची जी काही परफेक्ट लाईन आहे त्याच्या साईडला 1.5 इंच एवढं मार्जिन ठेवत आपल्याला 3 ते 4 एक्स्ट्राच्या टिपा मारून घ्यायच्या आहे. म्हणजे कस्टमरचा ब्लाऊज असो किंवा तुमचा असो, या टिपा एक्स्ट्राच्या आपल्याला मारूनच घ्यायच्या असतात. तर ते एक्स्ट्राचं मार्जिन असतं. कधी जर आपल्याला वाटलं तर टाईट होईल ब्लाऊज तर आपण लूज करू शकू आणि तो ब्लाऊज आपल्याला तरी सुद्धा नक्कीच परफेक्ट बसेल सुद्धा. आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मी एक्स्ट्राच्या 2-3 टिपा टाकते. आणि हे जे काही एक्स्ट्राच्या 1.5 इंचाच्या अंतरावर आपण टिपा टाकत आहोत ना, तर त्या टाकताना सुद्धा सुरुवातीला आणि शेवटी ना डबल टिप देऊन लॉक करायचं आहे, जेणेकरून तिथली शिलाई निघायला नको. म्हणजे जरी भविष्यात आपण कधी ती एखादी शिलाई उसवली आणि पुढची टिप जरी यूज केली तरी तिथून आपली
पुसवायला नको ना ब्लाऊज, त्यासाठी. ठीक आहे. सो आता हा ब्लाऊज सरळ करून मी तुम्हाला दाखवते की किती परफेक्ट असा स्टिच झालेला आहे. फिटिंगची लाईन वगैरे सगळं फिनिशिंग वगैरे. पण आधी सरळ करून घेते प्रॉपर असं, आणि मग तुम्हाला त्याचं जवळ लुक दाखवते, म्हणजे तुम्हाला पण कळेल की ब्लाऊज किती मस्त असा आपला फायनली रेडी झालेला आहे. इथे सेंटरला मी पिना लावून घेते, आणि बघा मग की आपला जो काही 34 साईजचा प्रिन्सेस ब्लाऊज होता तर तो परफेक्ट फायनली स्टिच झालेला आहे. फिटिंगची लाईन एकदम परफेक्ट सरळ आलेली आहे. एवढंच नाही तर मुंड्यातले जॉईंट सुद्धा अगदी व्यवस्थित आलेले आहे. अजिबात एकावर एक आले नाही बघा, एकदम परफेक्ट सरळ आलेले आहे. याचाच अर्थ आतापर्यंतचा आपली ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण एकदम परफेक्ट आहे. त्याचबरोबर हा डिझायनर ब्लाऊज आहे. बॅक साईड पण किती छान आहे बघा, आणि ह्या डिझाईनमुळे म्हणजे जी काही बॅकनेकची डिझाईन आहे त्यामुळे आपला ब्लाऊज अजूनच सुंदर दिसतोय. आणि नक्कीच या छानशा डिझायनर ब्लाऊजमुळे आपली साडी सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे. आणि खरं तर याची जी काही बाही आहे तर ती छान अशी पफ बाही आहे, छोट्या काठापासून बनवलेली आहे, आणि बॅकनेक डिझाईन सुद्धा खूप मस्त आहे. सो असा छानसा डिझायनर ब्लाऊज तुम्ही नक्कीच स्टिच करून बघा. हा जो काही ब्लाऊज आहे त्याचा खरं तर कटिंगचा व्हिडिओ, बाही डिझाईनचा, बॅकनेक डिझाईनचा व्हिडिओ याआधी मी टाकलेला आहे. आणि आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण ब्लाऊज स्टिच केलेला आहे, म्हणजे फ्रंट पार्ट कसा स्टिच करायचा, शोल्डर कसं जोडायचं, डिझायनर बाही कशी जोडायची, किंचितची बाही जर कमी असेल तर कशा पद्धतीने ऍडजस्ट करायची, आणि एवढंच नाही तर सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे ब्लाऊजची परफेक्ट फिटिंग. सो हे सगळं मी तुम्हाला अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही स्टिच करा, नक्कीच तुम्हाला सुद्धा परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित असा मस्त असा प्रिन्सेसचा ब्लाऊज स्टिच करता येईल. त्याचबरोबर प्रिन्सेसचा पफ व्यवस्थित येत नाही अशा बऱ्याचशा कमेंट्स असतात, तर इथे तुम्ही बघू शकतात की प्रिन्सेस ब्लाऊजचा पफ किती सुंदर आलेला आहे. तर तो सुद्धा स्टिच करताना आणि कटिंग करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची हे मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्ही त्या पद्धतीने केला तर तुमचा सुद्धा प्रिन्सेस ब्लाऊजचा पफ नक्कीच एकदम परफेक्ट येईल. तुम्हाला काहीच फिटिंगला प्रॉब्लेम येणार नाही. सो ह्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज नक्कीच कटिंग स्टिचिंग करून बघा. ठीक आहे. तर बघा मग खरं तर आज मी तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे तर ते सगळं अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर फिनिशिंगच्या टिप्स सुद्धा. कारण माझं नेहमीच म्हणणं असतं की तुम्ही ब्लाऊज शिवा, कटिंग करा, किंवा बाही डिझाईनची असो किंवा बॅकनेक डिझाईनचा असो, पण ते परफेक्ट असं फिनिशिंग सहित येणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. सो मी तुम्हाला प्रत्येक वेळेस महत्त्वाच्या टिप्स ट्रिक्स सहितच शेअर करत असते, डिझाईन असो किंवा काही पण असो. सो त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा. नक्कीच परफेक्ट फिनिशिंग सहित तुमची डिझाईन असो, ब्लाऊज असो नक्कीच रेडी होईल. ठीक आहे. सो आज मी जे शिकवलेलं आहे त्या पद्धतीने नक्की करून बघा. आणि जर त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटलाय मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.